हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी। तर आज मी बनवणार आहे कोबीचे मंचुरियन। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी मी बारीक थोडासा ठेचून लसूण घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे मीठ घेतले आहे चवीनुसार आणि फूड कलर घेतलेला आहे लाल, कोबी घेतलेला आहे बारीक चिरून आणि इकडे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर आता जो कोबी चिरून घेतलेला आहे तो आपण एका वाटीत टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर जे आपण मीठ लाल तिखट वगैरे सर्व घेतले ते त्यामध्ये व्यवस्थित टाकून घेणार आहोत। आता आपण याचं मंचुरियन बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। तर जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे तेही आपण व्यवस्थित त्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकून मळून घेऊ शकता। तर जास्त पातळ नाही बनवायचं, जसे भज्याला बनवतो तसं थोडंसं घट्टच लावून द्यायचं आहे आपल्याला बॅटर। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असे मंचुरियन सोडून घ्यायचे आहे। जसे आपण भजे करतो तशीच ही पद्धत आहे, फक्त याला हळद वगैरे वापरत नाही आणि एकदम सोपे आहेत करायला आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। बाहेर जाऊन खाण्यापेक्षा कधीही घरात बनवलेलं पोटभरही खातो आपण, जेवढं लागेल तेवढं, आणि चवही वेगळीच लागते। तर बाहेर खातो तशी जर तुम्हाला एकदम चव पाहिजे असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही नूडल्स म्हणा किंवा मंचुरियन बनवताल तेव्हा हे लोखंडाच्या कढईतच बनवायचे, त्याने एकदम चव हॉटेलसारखीच येते। तर बघू शकता अशा प्रकारे आपले मंचुरियन बनवून तयार झालेले आहे। कशी वाटली मंचुरियनची रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते। धन्यवाद, बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।